अशोक ठाकरे साहेब उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत अश्विनी ठाकरे आणि कार्यकर्ते आलेत। पालघर तालुका काँग्रेसच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो। धन्यवाद। जो नीमकोटी एरिया डहाणू येथील मणिपूर मध्ये जो सापडला, ज्या जागेत सापडला त्या जागेची कुठल्याही प्रकारची परवानगी नव्हती आणि जो युरिया सापडला त्याच्यानंतर त्याचीही मागणी केली असताना त्याही बाबतीत त्या प्रश्नाही बाबतीत कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा काही झाली नाही। ज्या दोषींवर किंवा त्याच्यामध्ये जे आरोपी होते त्यांच्यावर जे गुन्हे नोंदवायला पाहिजे झाले नाही ते मोकाट फिरत आहेत। आणि या दोन्ही प्रश्नांवर पालघर जिल्ह्याचे नेतृत्व करणारे जिल्हा अध्यक्ष आमचे मार्गदर्शक परागजी पष्टे साहेब, अभिजी राऊतजी असतील, चौधरी साहेब आहेत, गावित साहेब आहेत, दांडेकरजी अशी चुनावाला अशी सगळी जिल्ह्याची टीम सर्वांनी एक विचार केला आणि याचा काहीतरी शोक्षमोक्ष लागला पाहिजे, याचा गरिबांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आमचे जिल्ह्याचे सरजी मनोज दांडेकरजी यांच्या नेतृत्वाखाली आजचं लाक्षणिक उपोषण आम्ही करत आहोत। जर कलेक्टर साहेबांनी या प्रश्नावर गांभीर्याने घेतलं नाही तर लवकरात मोठा आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून इथे छेडण्यात येईल। पालघर तालुका अध्यक्षाच्या नात्याने तालुका अध्यक्ष म्हणून मी पुन्हा एकदा शासनाला विनंती करेन की ह्या गरिबांच्या प्रश्नांकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे। जर हे लक्ष केंद्रित केलं नाही तर काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरून प्रत्येक प्रश्न आहे त्याच्या मागे बलात्कार, आता जे लहान मुलींवर बदलापूरमध्ये बलात्कार झाला, या पालघर तालुक्याची सुव्यवस्था बिघडलेली आहे। 2 दिवसापूर्वी दुर्वेस येथे सावरे म्हणून इथेही एका मायलिकीने आत्महत्या केली की तो घातपात होता किंवा त्यांना त्यांचा अशा प्रकारे बोईसरमध्ये पास्तळ येथे परनाळीच्या ठिकाणी एका 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला। जव्हारला 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला। गणेश नगर मध्ये 9 वर्षाच्या मुलीवर, म्हणजे हे रोजच्या रोज बलात्काराचं प्रकरण, स्त्रियांवरील अन्याय, मुलींवरील अन्याय हे वाढत आहेत। आणि एका बाजूला शासन लाडकी बहीण योजना राबवत आहे, पण त्या लाडक्या बहिणीच्या भाचीवरच रोजच्या रोज आणि बहिणींवर अत्याचार होत आहेत। शासन याच्याकडे लक्ष देणार आहे की नाही? अशा प्रकारे जर अन्याय होत असेल तर ह्या शासनाला जाब विचारण्यासाठी माझ्या काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता ह्या पुढे रस्त्यावर उतरून न्याय मागेल आणि न्याय देण्याचा प्रयत्न करेल। एक जेरोक्स दे।